इकॉनॉमिक नोट्स रीडिंग पार्ट 2. आता पाहू आपण अर्थसंकल्पाचे स्वरूप. पारंपरिक अर्थसंकल्प, ट्रॅडिशनल बजेट. सध्याच्या प्रचलित अर्थसंकल्पाच्या प्रारंभिक स्वरूपालाच पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हणतात. याचा उद्देश आहे की संस्थेचे कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे. यात मुख्यतः काय असतं, सरकारला विविध मार्गाने प्राप्त होणारी आय व विविध बाबींवर होणारा खर्च यांचं विवरण दिलं असतं, पण त्याच्या परिणामाचा उल्लेख मात्र त्यामध्ये दिला नसतो. निष्पादन. आता पारंपरिक अर्थसंकल्प कळला, जो नाही का प्रारंभिक स्वरूपालाच आपण काय म्हणतो, पारंपरिक अर्थसंकल्प म्हणतो. आणि याचा उद्देश काय सांगितला की संस्थेचे कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे. आता निष्पादन अर्थसंकल्प, परफॉर्मन्स बजेट. सरकारी खर्चाचे विभाजन सरकारी कार्यक्रम व कामकाजामध्ये करून प्रदर्शित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाला निष्पादन अर्थसंकल्प असे म्हणतात. याचा मुख्य भर असतो वित्तीय संसाधनाची विभागणी आणि अधिक कार्यक्षम व परिणामकारकरित्या होण्यासाठी प्रदानांवर म्हणजे आउटपुट ओरिएंटेड आधारित बजेट निर्मितीवर असतो निष्पादन अर्थसंकल्पाचा भर. निष्पादन अर्थसंकल्पाअंतर्गत सरकारी खर्चाच्या उद्दिष्टांऐवजी त्यांच्या उद्देशांवर अधिक भर असतो. भारतात निष्पादन अर्थसंकल्पाबाबत पहिला अभ्यास केला होता 1953 मध्ये डीन ॲपलबी यांनी. ओके, पहिला अभ्यास निष्पादन अर्थसंकल्पाचा 1953 मध्ये कोणी केला होता? डीन ॲपलबी यांनी. पुढे 1973-74 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकारने सर्व मंत्रालय, विभाग व राज्य सरकारांसाठी निष्पादन अर्थसंकल्प स्वीकारण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. निष्पादन अर्थसंकल्प सर्वात पहिल्यांदा USA मध्ये 1951 मध्ये प्रस्तुत केला होता. ओके, USA मध्ये 1951 मध्ये सादर केला होता. पारंपरिक अर्थसंकल्प फक्त वित्तीय बाजूवरच भर देतो, तर निष्पादन अर्थसंकल्पामध्ये वित्तीय आणि भौतिक बाजूंवर पण भर असतो. ओके, म्हणजे पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये फक्त वित्तीय बाजूंवर भर दिला, तर पारंपरिक अर्थसंकल्प म्हणलं तर वित्तीय बाजूवर भर, आणि निष्पादन अर्थसंकल्प म्हणलं तर वित्तीय प्लस भौतिक बाजू या दोघांच्या सहसंबंधावर भर दिला असतो. ओके, आता परिणाम अर्थसंकल्प, आउटकम बजेट पाहू. सार्वजनिक खर्चामध्ये बांधिलकी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा अर्थसंकल्प सरकारी कार्यक्रमांच्या विकासात्मक परिणामांचे मोजमाप करतात. भारतात परिणाम अर्थसंकल्प सर्वात पहिल्यांदा वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी 25 ऑगस्ट 2005 रोजी प्रस्तुत केला होता. 2007-08 पासून निष्पादन अर्थसंकल्प व परिणाम अर्थसंकल्प यांचे एकत्रीकरण करून संसदेमध्ये परिणाम अर्थसंकल्प म्हणून मांडण्यात आला होता. मागील वर्षाचे प्रत्यक्ष भौतिक आकडे आणि चालू वर्षाचे 9 महिन्याची भौतिक प्रगती आणि पुढील वर्षातील संकल्पित भौतिक प्रगती यामध्ये येते निष्पादन अर्थ. आता पाहू शून्य आधारित अर्थसंकल्प. यावरती क्वेश्चन येऊन गेला. शून्य आधारित अर्थसंकल्प संकल्पनेचे आद्य प्रवर्तक आहेत तर पीटर ए पीहर. सरकारच्या प्रत्येक खात्याला आपल्या खर्चाचे अंदाज ठरविताना मागील खर्चाचे आकडे आधारभूत न मानता आपल्या खात्याची अगदी सुरुवातीपासून म्हणजे मुळापासूनच खर्चाचा अंदाज घेण्यास सांगितले जाते. म्हणजे मागील काही बेस न घेता डायरेक्टली स्टार्ट करायचं, न्यू स्टार्ट, त्याला आपण काय म्हणतो? शून्य आधारित अर्थसंकल्प असे म्हणतो. सर्वसाधारणपणे यामध्ये केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चांचे स्पष्टीकरण दिलेलं असतं. आधार शून्य मानला असतो. यावरती टीका केली आहे, आधार शून्य असूच शकत नाही, सामाजिक न्याय व समाज कल्याण या तत्वाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, अशा टीका करण्यात आल्या आहेत शून्य आधारित अर्थसंकल्पावर. आतापर्यंत प्रयोग कुठे कुठे झाले? पीटर पियर यांच्या संकल्पनाचा सर्वात पहिल्यांदा वापर केला होता USA मध्ये 1973 आणि 74 साली. जॉर्जिया राज्यामध्ये जिमी कार्टर यांनी केला होता हा प्रयोग. भारतामध्ये 1977-78 पासून ब्रिटानिया इंडस्ट्रीज अ युनियन कार्बाइड या कंपन्यांनी शून्य आधारित अर्थसंकल्प असा शब्दप्रयोग न करता वापर केला होता. म्हणजे पहिल्यांदा खाजगी क्षेत्रामध्ये वापर. सरकारी स्तरावर 1983 मध्ये सर्वात पहिल्यांदा सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. पण सर्व मंत्रालय व विभाग, राज्य सरकारी व सार्वजनिक उपक्रमासाठी 1987 ते 88 पासून 1 कोटीपेक्षा अधिक खर्चाचा सर्व योजना कार्यक्रमांसाठी लागू करण्यात सांगण्यात आले होते. राज्य स्तरावर म्हणलं तर 1986 मध्ये सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राने 42 विभागांसाठी शून्य आधारित अर्थसंकल्प 42 विभागांसाठी शून्य आधारित अर्थसंकल्पाचा प्रयोग केला होता महाराष्ट्राने 1986 मध्ये. तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हा होते शंकरराव चव्हाण, वित्तमंत्री होते सुशीलकुमार शिंदे आणि वित्त राज्यमंत्री होते श्रीकांत जिचकर.
त्यामुळे 87-88मध्ये 50 कोटी रुपयांची बचत दाखवण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी शून्य आधारित अर्थसंकल्प मांडण्याचे मर्यादित प्रयत्न केले. भारतात मात्र शून्य आधारित अर्थसंकल्पाची संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही, पण खऱ्या अर्थाने तिची अंमलबजावणी अंतराळ विभागामध्ये झालेली दिसते. आता पाहू आपण जेंडर बजेट. सामान्य अर्थसंकल्पामध्ये जेव्हा महिलांसाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद केल्या जातात तेव्हा त्याला काय म्हणतात, जेंडर बजेट म्हणतात. यामध्ये बघा कोणत्या कोणत्या बाबी येतात. महिला सबलीकरणाचे विशेष पुढाकार, महिलांसाठी वितरित केलेल्या संसाधनांचा वापराचे परीक्षण, सरकारच्या सार्वजनिक खर्च व धोरणांचा महिलांवरील प्रभावाचे परीक्षण. जेंडर बजेटची संकल्पना सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये स्वीकारण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया जेंडर बजेट म्हणलं सर्वात अगोदर ऑस्ट्रेलिया. ओके. शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणलं तर महाराष्ट्र राज्य सर्वात पहिल्यांदा, आणि देशामध्ये म्हणलं तर USA. ओके. आता जेंडर बजेटची ही बघू आपण. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. पंचवार्षिक योजनेअंतर्गत पहिल्या 7व्या योजनेमध्ये महिलांसाठी असलेल्या 27 लाभार्थी आधारित योजनांवर लक्ष ठेवण्याची संकल्पना लागू केली होती 7व्या योजनेमध्ये. 8व्या योजनेमध्ये विकास खर्चातून निश्चित प्रमाणात निधीचा प्रवाह महिलांसाठी सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली होती. आणि 9व्या योजनेमध्ये महिला घटक योजना हा महिला सबलीकरणाचा एक महत्त्वाचा डावपेच म्हणून स्वीकारण्यात आला होता. या अंतर्गत 36% निधी महिलांशी संबंधित मंत्रालय विभागांनी महिलांसाठी निश्चित केला होता. 10वी योजनेमध्ये बघा महिला घटक योजना व जेंडर बजेटिंग या दोन्ही संकल्पना एकमेकांशी जोडण्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. आणि 11व्या योजनामध्ये जेंडर समानतेसाठी सर्व मंत्रालय विभागांनी जेंडर बजेटिंगचे कडकपणे अनुसरण करावे यावर भर दिला होता 11व्या योजनामध्ये. आणि अर्थसंकल्पाअंतर्गत म्हणलं तर 2000 ते 2001च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला होता 2000मध्ये. 2005 ते 6च्या अर्थसंकल्पामध्ये 10 अनुदानांच्या मागण्या खाली जेंडर बजेटिंगचे स्वतंत्र विवरण देण्यात आले होते. 2006-07च्या अर्थसंकल्पानुसार 18 मंत्रालय विभागातील 24 अनुदानांच्या मागण्यासाठी असे करण्यात आले होते. भारतात महिला व बालविकास मंत्रालयाने जेंडर बजेटिंगबाबत नोडल एजन्सी म्हणून त्रिआयामी डावपेच अनुसरला होता. सध्या 56 मंत्रालय विभागांनी जेंडर बजेटिंग सेल स्थापन केली आहे. आता सार्वजनिक खर्च वाढ आणि कारणे काय त्याची. सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली पुढील आर्थिक वर्षामध्ये करावयाच्या खर्चाचे विवरण म्हणजेच सार्वजनिक खर्च होय. स्वतंत्र प्राप्तीपासून भारत सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड वाढ होत गेली. सार्वजनिक खर्चात सतत होत चालणाऱ्या वाढीच्या कारणाचे स्पष्टीकरण वेगनरच्या नियमांच्या आधारे केले जात आहे. ओके. हे बघा सार्वजनिक खर्चामध्ये सतत होणाऱ्या वाढीच्या कारणांचे स्पष्टीकरण वेगनरच्या नियमांच्या आधारे केले जातं. सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत मागणीचे उत्पन्न लवचिकता 1 पेक्षा अधिक असते. भारतात सार्वजनिक खर्च काढण्यामागे काही साधारण कारणे आहेत. भारतामध्ये सार्वजनिक खर्च वाढवण्यामागील काही साधारण कारणे आहेत. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, संरक्षणावरील वाढता खर्च, शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरी सुविधांवर अधिक खर्च, कृषी व उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी प्रचंड खर्च, विस्तारणारी प्रशासकीय यंत्रणा, कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शनवरील वाढता खर्च, पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च, अनुदानांवरील वाढता खर्च, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे वाढणाऱ्या कर्जाचे व व्याजाचे प्रमाण, अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपामुळे सार्वजनिक उत्पन्नामध्ये मोठी वाढ होऊ शकली नाही. सार्वजनिक कर्ज आता यामध्ये बघू. सरकारी कर्जाचे विभाजन सार्वजनिक कर्ज आणि इतर देणी यामध्ये केले जातं. यामध्ये अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्जे. आता सरकारी कर्जामध्ये सार्वजनिक कर्जामध्ये संचित निधी प्लस इतर देणी त्यामध्ये सार्वजनिक लेख येतं. आणि या दोन्हीपैकी सार्वजनिक कर्ज हे भारताच्या संचित निधीचा भाग असते, तर इतर देणी हे भारताच्या सार्वजनिक लेख्यांचे भाग असते. ओके. सार्वजनिक कर्ज म्हणलं तर संचित निधीतून आणि इतर देणी म्हणलं तर सार्वजनिक लेख्यांचे भाग. सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्ज प्लस बाह्य कर्ज येतं. ओके. आता सार्वजनिक कर्जामध्ये बाह्य कर्ज म्हणजे नेमकं कोणतं कर्ज, परकीय सरकारी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश होतो त्यामध्ये. आणि अंतर्गत कर्जामध्ये ही कर्ज देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून घेतलेली असतात. ही 3 प्रकारची असतात: बाजार कर्जे, अल्पकालीन कर्जे आणि इतर मध्यम दीर्घकालीन कर्जे. आता बाजार कर्जामध्ये सरकारने जनतेकडून व व्यापारी बँकांकडून घेतलेली प्रत्यक्ष कर्जे येतात. अल्पकालीन कर्जांमध्ये सरकारने RBI, व्यापारी बँका, राज्य सरकारे इत्यादींनी विकलेल्या कोषागार हुंड्या येतात. आणि इतर मध्यम दीर्घकालीन कर्जामध्ये RBI, व्यापारी बँका इत्यादींनी विकलेले मध्यम दीर्घकालीन रोखे येतात. इतर देणीमध्ये सार्वजनिक लेखे यांचा समावेश होतो. यामध्ये पोस्ट ऑफिस, बचत बँकेतील लघु बचती, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि प्रोव्हिडंट फंड येतं इतर देणीमध्ये. आता लेखा व लेखा परीक्षण बघू. लेखा म्हणजे जमा व खर्च. लेखा परीक्षण यामध्ये जमा खर्चाची तपासणी करतात. लेखा व लेखा परीक्षण या व्यवस्थेमध्ये कुणाकुणाचा समावेश होतो तर कॅगचा होतो आणि CGAचा.
त्याबरोबर लेखापरीक्षण अर्थविषयक संसदीय समित्या पण येतात. कॅग म्हणजेच कम्प्युटरल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कलम 148 148 नुसार राष्ट्रपती त्यांची निवड करत असतात आणि हे घटनात्मक पद आहे कॅग हे. यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. पात्रता ही प्रदीर्घ प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे, लेखे व लेखेपरीक्षण तसेच आर्थिक वित्तीय व्यवहार याबाबतचे उत्तम ज्ञान असणारे. आणि यांना बडतर्फ कोण करतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे यांना बडतर्फ केलं जातं. यांचं वेतन हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढंच असतं. कॅगचं वेतन केवढं असतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एवढं. त्यांच्या निवृत्तीनंतर तो केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही पदासाठी पात्र ठरणार नसतो. कॅगला लोकलेखा समितीचे कान व डोळे असे म्हणतात. ओके, लोकलेखा समितीचे कान व डोळे कॅगला म्हणतात. ओके, कॅगला लोकलेखा समितीचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असेही म्हणतात. भारताचा तसेच राज्याच्या संचित निधीमधून आकस्मिक निधी व सार्वजनिक लेख्यातून झालेल्या खर्चाची तपासणी हा अहवाल तयार करणे. 2000 पासून कॅगवर निर्गुंतवणुकीच्या व्यवहाराची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 2000 पासून. ओके, यांचं कार्य काय? 1976 पूर्वी कॅगला 2 प्रकारची कार्य करावी लागत असे, लेखेविषयक कामे आणि लेखे तपासणीविषयक कामे. आता लेखेविषयक कामे काय होती? 1976 मध्ये कॅगची लेखाविषयक कार्य काढून घेण्यात आली होती आणि लेखे तपासणीविषयक कामे 1976 पासून त्यांना लेखे तपासणीचे विषयक अधिकार दिले होते. ओके, 1976 मध्ये लेखाविषयक कार्य काढून घेतलं आणि लेखी तपासणीचे अधिकार त्यांना दिले. कॅगच्या कार्यावरील मर्यादा कोणत्या येतात? संचित निधीमधून भारतात किंवा राज्यामध्ये काढल्या जाणाऱ्या पैशांवर नियंत्रण नसतं त्यांचं. कॅगचा संबंध फक्त तपासणीच्या टप्प्यावर होतो, तोपर्यंत प्रत्यक्ष खर्च होऊन गेलेला असतो. ओके, म्हणजे कॅग फक्त तपासणीचं काम करत असतं, खर्चाच्या बाबतीमध्ये त्यांचं नियंत्रण नसतं. आता CGA बघू, कम्प्युटरल जनरल ऑफ अकाउंट. CGA ऑक्टोबर 1976 पासून CAGची लेखीविषयक कार्य अर्थ मंत्रालयामध्ये निर्माण करण्यात आलेल्या CGAच्या कार्यालयाकडे देण्यात आले आहे. कलम 150 नुसार केंद्र व राज्य शासनाच्या लेखांचे स्वरूप विविध करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची आहे आणि यांची अंमलबजावणी CGA द्वारे केली जाते. CGA हे लेखाविषयक कामांबद्दल भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतात. CGA हे प्रत्येक महिन्याला सरकारच्या खर्च, महसूल, कर्ज व तूट यांचे समीक्षात्मक विश्लेषण करतात. ओके, म्हणजे पूर्णपणे विश्लेषण करतात. वार्षिक विनियोजन लेखे व केंद्रीय वित्तीय लेखे तयार करत असतात CGA म्हणलं तर आर्टिकल 150 त्यानुसार काय आहे? केंद्र व राज्य शासनाच्या लेखांचे स्वरूप विविध करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची आणि याची अंमलबजावणी CGA द्वारे होते. लेखापरीक्षण विषयक संसदीय समित्या. लोक अंदाज समिती 1921 मध्ये रचना केली. स्वातंत्र्यानंतर वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरून या समितीची स्थापना झाली होती. जॉन मथाई म्हणलं तर लोक अंदाज समिती शिफारस केली होती 1950 मध्ये. यामध्ये सदस्य असतात 30 आणि सर्व सदस्य लोकसभेमधून निवडले जातात. निवडणूक अप्रत्यक्षपणे एकल संक्रमण मताद्वारे होते. मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून केली जात नाही. अध्यक्ष हे लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत एकाची निवड करतात. कार्यकाल यांचा 1 वर्षाचा असतो आणि प्रशासनामध्ये कार्यक्षमता व काटकसर आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवितात. जमा खर्चाचे अंदाज संसदेसमोर कोणत्या स्वरूपात मांडता येतील याबद्दल ते शिफारशी करत असतात. आता पाहू लोकलेखा समिती. लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते. लोकलेखा समिती देशातील सर्वात जुनी अर्थविषयक संसदीय समिती आहे. 1919च्या मॉन्टफोर्ट सुधारणेच्या अंतर्गत 1921 पासून ही कार्यरत होती. यामध्ये 22 सदस्य असतात. 22 पैकी 15 लोकसभेतून आणि 6 राज्यसभेतून निवडले जातात. अध्यक्ष लोकसभेच्या सदस्यांमधून निवडला जात असतो. ओके, आणि 1967 पासून मात्र अध्यक्ष विरोधी पक्षातील आहे. 1967 मध्ये मीनू मसानी विरोधी पक्ष सदस्य होते आणि तेव्हापासून मग तीच रीत सुरू राहिली. कार्यकाळांचा 1 वर्षाचा असतो. लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण म्हणतात. लोकलेखा समितीची जुळी बहीण म्हणतात. लोकलेखा समिती राष्ट्राच्या वित्तीय बाबींबद्दल अनावश्यक खर्च, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, कार्यपद्धतीतील अभाव इत्यादी बाबींची तपासणी करते आणि यावरती मर्यादा म्हणजे सरकारी जमा खर्चामागील धोरणांच्या योग्यतेवर समितीला टीका टिप्पणी करता येत नाही. ओके, आणि खर्च झाल्यावर तपासणी. सार्वजनिक उपक्रम समिती हिची निर्मिती झाली होती 1964 मध्ये. कृष्ण मेनन समिती म्हणलं शिफारस तर सार्वजनिक उपक्रम समिती.
याची निर्मिती 1964 मध्ये झाली होती. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीवरून. एक काळाचा वर्ष म्हणजे कार्यकाळ 1 वर्षाचा आहे. यामध्ये 22 सदस्य, त्यापैकी 15 लोकसभेतून, 7 राज्यसभेतून. लोकसभेच्या सदस्यांमधून लोकसभा सभापती मार्फत निवडला जातो आणि यांचं कार्य म्हणजे सार्वजनिक उद्योगांचे अहवाल व लेखी तपासणी आणि कॅगने तपासलेल्या सार्वजनिक उद्योगाचे अहवाल तपासणी हे सार्वजनिक उपक्रम समितीचं कार्य आहे. आता खर्च व्यवस्थापन आयोग एक्सपेंडिचर रिफॉर्म्स कमिशन स्थापना झाली होती 2014 मध्ये. खर्च व्यवस्थापन आयोगाची स्थापना 2014 मध्ये. अध्यक्ष आहेत विमल जालान आणि सदस्य आहेत सुमित बोस आणि सुबीर गोकर्ण. यांचं कार्य आहे सरकारच्या खर्च सुधारणेच्या विविध बाजूंचे परीक्षण करून तो कमी करण्याची शिफारस करणे. आयोगाला 2015-16च्या अर्थसंकल्पाच्या आधी अंतरिम अहवाल 2016-17च्या आधी अंतरिम अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.